पहा मित्रांनो आमचा बाळ आपले मित्र काय म्हणते बाळू येडा झालाय का? बाळूला कशा कम्युनिटी येते बाळू येडा नाही का? मित्रांनो तुम्हीच सांगा बाळूला काय? बाळू हुशार माणूस आहे का नाही? तिकडे बघ बाळू हुशार आहे ना? मग कसं काऊन करतो येड्यावानी? तर मित्रांनो नमस्कार, मीच तुमचा अरुण नरवरू डायलिसिस पेशंट. आता डायलिसिस तुम्हाला माहिती आहे आणि किडन्या फेल तर काय होणार आहे? किडन्या फेल झाल्याने काहीच होत नाही का? सगळं फक्त इथं हे ठेवायचं नाही. तर आमचा चाललाय स्वयंपाक. आज आम्हाला गरम गरम भाकरी चपाती भाजी पोळी. तर आमचा बाळू काय म्हणतो? बाळू बोल. जेवण करायला या म्हणा. आमच्या घरी जेवायला काय येत आहे? आवडती त्याला आवडती मित्रांनो त्याला गोबी. आणि आमचा बाळू तसा कोणती भाजी असली तर तो नाही म्हणत नाही, चुरून मुरून खातो तो. असं आता बस कैरी खातो. कैरी देऊ का तुला? त्याच्या आवडीची कैरी आवडते त्याला, खातोय. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू का? आता तुम्ही मला मदत मागितली तेव्हा मदत केली नाही का? तसंच मला आता कसं आहे, मी आजारग्रस्त व्यक्ती, मी एक तर कसं परिस्थितीत जीवन जगतो तुम्हाला माहिती आहे. तर कृपया करून कोणी मला पैसे मागू नये. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक दोघांनी मला पैसे मागितले. एका दादानं 2-3 महिन्याखाली मागितले हॉस्पिटलचं काम सांगून. काही जास्त नाही, 200-300 रुपये मागितले, पण त्यांनी काय परत दिले नाही का? आता आपल्याला वाटतं कोणाची अडचण असेल, पण असो नाही का? आता काल परत एका मित्रानं म्हणजे एक असंच दादा आहे, आता ते पोलीसमध्ये सांगितलं मला आहे का नाही मला माहीत नाही, पण त्यांनी मला प्रॉब्लेम सांगितला की माझी मुलगी MBBSला आहे, असं तसं आहे, खूप काही थापा मारल्या. आणि तुम्हाला भेटायला येतो आहे म्हणे वाढदिवसानिमित्त, तर मला काय थोडी गरज आहे म्हणे असं मुलीला पाठवायचे. आणि 500 रुपये घेतले आणि आज फोनही उचलत नाही आणि वापसही पाठवले नाही का? तर नंतर मला कळालं की अरे हो माणूस फालतू होता नाही का? 10 रुपयासाठी. आणि माझ्या खात्यावर तेवढेच होते. हां, तर त्या दादानं अशी चाट मारून आपल्याकडून पैसे घेतले. काय घेतले? फक्त 500 रुपये. असं नाही का? पण कृपया करून समोरच्यानं विचार करायला पाहिजे, यार ह्या माणसाला कसं मागावं नाही का? तर तुमच्यापासून आपण लपवून ठेवत नाही, कारण की तुम्ही आपल्याला मदत करतात. तर असं मला वाटतं की त्याच्यातलंच कोणातरी गरज पडली म्हणून मागत असेल तर आपण देतो, पण ते असं नका करू आहे का नाही? दिले तर वापस द्या, तेवढेच मला औषध गोळ्याला कामं येतील, यायला कामं येतील नाही का? तर तसं करतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला तर करूया आता जेवण मस्तपैकी. उद्या डायलिसिसला जाते, लवकर झोपू आणि लवकर उठू. उठल्यावर तुम्हाला माहिती आहे आपल्याला काहीतरी बनवावं लागतं, नाश्त्यात त्याची पण सोय करावं लागते घरून. तर आज अशी साधारण भाजी मस्त. आज चुरून खायचं मूड वाटला तर म्हणलं चला चुरून खाऊ, आहे का? गरम चपात्या आहेत मस्त. तेल नाही लावलं, तेलाचे पण भाव वाढलेत नाही काय? नंबर 1 भाई मित्रांनो.
छान झाली. चपाती कधी बिना चपाती दूध पिऊ का? जा. ठीक आहे. खूप मस्ती करतो मित्रांनो आमचा बाळू. आता त्याला यावर्षी आपण हॉस्टेलला टाकू. हॉस्टेलला जायचं ना हॉस्टेलला. हां त्याला हॉस्टेलला घ्यायचं का? नाही तेवढा धिंगाणा करतोय घरी म्हणून. किती नाही छोटं. हा? छोटं किती? पीठ पीठ नाही खेळायचं ते का जेवण कर जेवण केलं ते तेला चपात्याचं पीठ आहे ते खायचं. काय खायला तर करूया जेवण.